महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आंबोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी हे होत. 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले? 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोझरी कोणत्या जिल्ह्यात आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोझरी हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते? गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर होय. अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली? अमृतानुभव या ग्रंथाची रचना संत ज्ञानेश्वर यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला. अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? अभिनव भारत या संघटनेची स्थापना विनायक दामोदर सावरकर यांनी केली. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. जिल्हा परिषदेचा प्रमुख अधिकारी कोण असतो? जिल्हा परिषदेचा प्रमुख अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला हे आहेत. उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार हे कोणत्या जिल्ह्यात आहे? उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणते ॲप सुरू केले? डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी भारत सरकारने भीम ॲप सुरू केले.